स्पर्धेचा पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉंग ऑफला जातोय. सिंगलने धावसंख्येचा श्री गणेश होतोय या स्पर्धेचा, या टीमचा, शिवशंभो जामरुंग टीमचा. मारुतीजी गायकर यांचं देखील स्वागत आम्ही करतोय. मंगेशजी तांडेल यांच्या शुभ हस्ते मारुतीजी गायकर यांचं स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मयूर सर. थोडासा आवाज क्लिअर कर ना. हॅलो. प्रथम वंदू या श्री गणेशाला, महाराष्ट्र दैवत आराध्य दैवत माझ्या बाप्पाला. ना जातीसाठी ना धर्मासाठी जो राजा लढला लोकजनहितासाठी, राजा अधिपती, राजा माझा शिवछत्रपती. नतमस्त होऊ आणि स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. दुकान खोली नाही तर कर्फ्यू लागा, कारण पहिला फलंदाज धावबाच्या स्वरूपात माघारी परतलाय. जामरुक संघ घरच्या मैदानावरती, हक्काच्या मैदानावरती खेळतोय. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026, नवीन वर्षाची नवीन सुरुवात. या स्पर्धेला आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात केली. या स्पर्धेचे आयोजक अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जामरुक व ग्रामस्थ मंडळ जामरुक आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. माननीय मंगेशजी तांडेल आणि हरिदासजी तांडेल साहेब यांच्या वतीने स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेचा पहिला सामना मयूर कांबळे सर यांच्या आवाजात उद्घाटन आपण पाहिलं गेलं. अप्रतिम, कारण क्रिकेटचे सामने आणि शर्तीचे मैदान आजकाल लेटच सुरू होतात, त्याच्यामुळे काही नाही आहे. तर मॅचला सुरुवात झाली आपण पाहतोय. तीन चेंडू झालेत, 3 धावा, एक फलंदाज बाद. चौथा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगलने या ठिकाणी धावसंख्या रोटेट आपण या ठिकाणी पाहतोय. 4 धावा. एक चांगली सुरुवात घरच्या मैदानावरती करावी लागेल. घरचे प्रेक्षक आहेत, त्यांच्यासमोर जे मान्यवर आहेत त्यांच्यासमोर आपण पाहतोय स्पर्धा खेळायची आहे. तर एक अधिक आपण पाहतोय डोईजड डोक्यावरती टेन्शन घेऊन मैदानात आपण असतो. इथे कट करण्याचा प्रयत्न, सरळ रेषेत चेंडू निघून गेला, जणू काय फलंदाजाला गुड नाईटचा इशारा. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. उपस्थित व्यासपीठाचे सर्व मान्यवर, आजी माजी सदस्य, आजी माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, खास करून महिला वर्ग या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं मनापासून अधिक स्वागत करूया. काली आम्ही माथेरानला होतो, तिथेही पाहिलं गेलं महिला वर्ग शेवटच्या मॅच परत, शेवटच्या सामन्या परत, बक्षीस संभ्रम परत महिला वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता. क्रिकेटची क्रेज आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रात. ISPL झाली, येणारी IPL आहे, आता आपण पाहतोय T20 वर्ल्ड कप आहे. अर्ध्यांचं लक्ष भारत आज किती धावा मारतो त्याच्याकडे चाललं आहे आणि किती फरकाने झिम्बाब्वेला हरवतो याच्याकडे अर्ध्यांचं लक्ष. हातात मोबाईल प्रत्येकाचे चालू असतील, अपडेट आहे. पण आता जांभरूकरांचं लक्ष एवढंच आहे का आमचे खेळाडू आमच्या मैदानावरती, आपल्याच घरच्या मैदानावरती किती धावा बनवतील आणि किती मोठं डोंगर आपण पाहतोय बार्डी संघाच्या विरोधात ठेवतील. बार्डी संघाकडून नवीन चेक. गोलंदाज सूर्यकांतजी तांडेल यांचं आम्ही स्वागत करतोय. विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. जसे ओव्हर संपतील ओव्हरच्या मध्ये आपण स्वागत करू. करणला आपण या ठिकाणी पाहतोय. ऋषिकेश होते कारण दूरवर आहे ना. हां, तर पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकात आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. एक गड्याच्या मोबदल्यात त्या धावा आपण त्या ठिकाणी पाहिल्या. दुसरा षटक ऋषिकेश, राईट हँड राऊंड द विकेट. लो फुलटॉस चेंडू होता, वाईडिश लॉंगांचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघा एकाने सोडला, दुसऱ्याने पकडला. इथे धावबाद करण्याची संधी होती ना. आव देखा ना ताव देखा, इसके साथ बेफान धाव देखा. चौकार या ठिकाणी आला. जिथे सिंगल तिथं रूपांतर डबल मध्ये झालं आणि हा चौकार मोजला. टोटल 6 धावा.
च्या खात्यामध्ये जमा झाली. एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 6 धावा आपण पाहतो फलंदाजच्या खात्यामध्ये जातील. इथे स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. ऋषिकेशने कोणत्या पद्धतीमध्ये कोणता बॅकअप नव्हता, कव्हर नव्हता, तो थ्रो करण्याचा प्रयत्न केला. त्या 6 धावा त्या ठिकाणी पाहतोय. ऑन फील्ड अंपायर राजूजी भोईर सर, ज्यांनी खऱ्या अर्थाने एमसी एक्झाम पास झालेत आणि आज आमच्या सोबत पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी आहेत. हरीश कराले सर त्या ठिकाणी आहेत. आज कॉम्बॉक्स मध्ये खऱ्या अर्थाने खूप बरं वाटतंय. छोटी सिस्टर आमची या ठिकाणी आहे समिधा तांडेल, जी स्कोररच्या भूमिकेमध्ये आहे. आणि इथे दर टुर्नामेंटला आणि ते कर्जत टेनिस क्रिकेट म्हटलं गेलं तर, आणि कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सध्या तरी मोठं नाव TTCला इव्हेंट आमच्या सोबत जॉईंड आहे. इथे मग तो बराच काल चेंडू हवेमध्ये आहे, शतरशा पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होता. चेंडू 1 बाउन्स होतो, सीमारेषा फरार, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. बरेच दिवस झाले, कारण आम्ही सतत नेरलमध्ये रजनी स्पर्धा करत असतोय. मंगेश तांडेल दादा त्यांचा आमच्याबरोबर सोबत आहे. गेले 3 वर्ष झाले. प्रतिवर्ष आम्ही 9 ते 10 टुर्नामेंट त्यांच्यासोबत करत असतो. आज त्यांनी दिलेलं आमंत्रण आणि त्यांच्याच या मैदानावरची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला फटका आपण पाहिला गेला. इथे उर्फी चेंडू समोर उडवलाय, थेट स्क्रीनवरती चेंडू पोहोचतोय सीमारेषे पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आपण पाहतो स्कोर कार्ड वरती या ठिकाणी जॉईंट होतील. पहिल्या षटकात धावा नव्हत्या. कट केला चेंडूला, शॉर्ट टर्मिनला शतरक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण, सिंगल या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23, 1 बाद 23. एक चांगली सुरुवात म्हटली जाईल, कारण पहिल्या षटकात फक्त 5 धावा होत्या, 1 विकेट होता. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहतोय 18 धावा या ठिकाणी बनवल्यात. एक चांगली सुरुवात या ठिकाणी जांभरूक संघाकडून. थोडं फास्ट घ्या, कारण आपल्याला 15 मिनिटाचा अवधी आहे. पहिले 3 षटकं 15 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत, अन्यथा 4थ्या षटकामध्ये एक प्लेयर आपण पाहतो. आणि इथे दिदी बसलं म्हणजे ती कडकच आहे. ती आपण पाहतोय टायमिंग लावलंय, आणि त्या टायमामध्ये आपण पाहतो जर तुम्ही षटकं कंप्लीट केली नाहीत तर एक प्लेयर 30 या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. करण, मग अगोदर पाहिलं गेलं आपण चॉईस ऑफ होत होतं, करण ऋषिकेश टाकणार, करण टाकणार. तिथे ऋषिकेशला षटक दिलं, महाकडे सापडला त्या टायमाला पाहतोय आपण. आणि चुकी पण ऋषिकेशची होती, स्ट्राईक रोटेट झाली. त्या ठिकाणी तो थ्रो फेकला होता, एक्स्ट्रा धावा त्या ठिकाणी जमा झाल्या. गोलंदाज तयार होतोय. चला, करण आपण पाहतोय पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू पाहतोय या ठिकाणी भीमर फेकला, 9 चेंडू दूरवर चेंडू फेकला. यानंतर या नाईटची न्यूज, ABP माझा न्यूज, उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीट. क्रॅश कार्ड दिला. तर बिग बाजारचं, बिग बास्केटचं, डीमार्टचं क्रॅश कार्ड या ठिकाणी दिलं. आता बघूया फलंदाज या फ्रीटच्या चेंडूवरती किती धावा बनवणार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वाईट चेंडू आणि प्रति ओव्हर 1 बाउन्स दिला जाता. दिला लगेच, काही टेन्शन घ्यायचं नाही. हे फ्री दुकान आहे. हा, जिथं फ्रीवरती वस्तू असेल ना ती लगेच दिली जाते. वाईट चेंडू पाहिला, फ्रीट कंपल्सरी असेल. येणारा चेंडू फ्रीटचा चेंडू. टॉस केला चेंडूला, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. फ्रीटचा चेंडू. बघा जांभरूककर, या फ्रीटचा चेंडूची एक कहाणी आहे. एखाद्या रस्त्याला चालताना आपल्याला एखादा पैशाचा पॉकेट भेटलं
माणूस खुश होतो आणि पाठीमागे त्याचा मालक जसा उभा राहिला ना तो नाखुश होतो. तसा फ्रीडचा चेंडू आहे. विकेट घेतल्यानंतर खुश झाला होता, कॅच आहे, पण तो फ्रीडचा चेंडू इथे आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट होते. चला धावसंख्या यंगस्टर्स नावंडे आणि रत्नदीप क्रिकेट संघ बीड आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. जसे 4 षटकं संपतील टॉस आपण करणार आहोत. जरूर नेक्स्ट मॅचचा कॉल मयूर सर यांनी दिलेला आहे. 22ची धाव या ठिकाणी पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल एका धावेने. समिता ताई आम्हाला सांगेल. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 27. इथून पाहतो आपल्याला करणला कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण थोडंसं फंबल जाणवलं गेलं इथे. पिंगरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात लेझी क्रिकेट म्हणून पडली याची विकेट. फलंदाज बाद होऊन द डीजे. थँक्यू जी मास्टर. आपण पाहतोय नवीन फलंदाज समीर. एक चांगला खेळाडू आहे. अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव. आपल्या ग्रामीण भागामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला खेळाडू आहे समीर. क्रिकेटपासून थोडा दूर जरूर आहे, पण आजही आपण पाहतो त्याच उमदीने मैदानामध्ये रवाना झाला. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दोन फलंदाज आपण पाहतो माघारी झालेत. गोलंदाज करण धावबादचे आपण दोन्ही विकेट पाहिले धावबादच्या स्वरूपात, रनआउट स्वरूपात पाहिले गेले. इथे आपण पाहतो तिसरा विकेट रनआउटच्या स्वरूपात. तिन्ही फलंदाज धावबादच्या स्वरूपात. तो विचार केला कॉलिंग नव्हती. मिड ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून चेंडू कोणत्या प्रकारे सुटला नाही. करणचं कॉलिंग सुरेख होते. फलंदाज धावबाद झाला. बाद होतोय तो फलंदाज अभिजित. झटका तिसरा दिला गेलाय तो जांभरूक संघाला. होऊन दे डीजे. साथ द्यायला मैदानात रवाना झालाय. कमबॅक करायला सुरुवात केली या ठिकाणी आपण पाहतोय करणने. इनसाइड एज एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षकाला डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. सागर आपण पाहतो नॉन स्ट्राईकला पण त्याच्यावरती खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सागर. संधी जरूर आहे. इथे पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणखीन एक झटका जांभरूक संघाला या ठिकाणी दिला जात आहे. फलंदाज होतो त्रिफलाचित. थँक्यू मास्टर. धन्यवाद डीजे. आणखी एक विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाज त्रिफलाचित या ठिकाणी होतोय. या षटकातले चेंडू झाले ते षटक पूर्ण झाले. 3 षटक आपण पाहतोय समाप्त झालेत. 28 धावा. एक चांगला कमबॅक म्हटलं जाईल बघा. पहिल्या षटकात 5 होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 18 धावा आल्या, 23 धावा होत्या आणि इथे फक्त धावा खर्च झाल्या त्या. त्यामध्ये एक नो, एक वाईट, 2 रनआउट पाहिले गेले, एक त्रिफलाचित पाहिला गेला. म्हणजे चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिलं करणने. जे 2 षटकांचा आपण जर षटकांचा विचार केला तर 2 षटकामध्ये 5-5 षटका ठोक डीजे. थँक्यू मास्टर. धन्यवाद डीजे. धावसंख्या थांबली होती
ती ब्रेक झाली होती, तिला पुन्हा एकदा पाहतो अग्रेसर करतो फलंदाज. षटकाराला षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. 34 लॉस फॉर 3 विकेट. एक चांगली आपण पाहतो 4th विकेट. 4 फलंदाज बाद झालेत. दूरवर चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू पाहिलं, कमबॅक पाहिलं गेलं. या अगोदर षटकार होता, त्यानंतर पाहिलं गेलं डॉट चेंडू आला, कमबॅक करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. कमबॅक करावं लागेल समाधानला. ज्या पद्धतीने पाहिलं गेलं तिसरं षटक अप्रतिम षटक, कमबॅक करणारं षटक या ठिकाणी फेकलं गेलं. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धावा होत्या, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 18 धावा आणि इथे पाहिलं गेलं थर्ड ओव्हरला 5 धावा. इथून अग्रेसर व्हायचंय. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, दुसरा चेंडू डॉट. उर्वरित 4 चेंडू असतील. त्यानंतर दोन्ही संघ आपण जे सेकंड मॅच खेळणार आहे त्यांनी टॉससाठी कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. टॅप केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि लेझी क्रिकेट पाहिलं गेलं क्षेत्ररक्षकाकडून. कारण नॉन स्ट्राईकचा जर विचार केला फलंदाज दूरवर होता, इथे विकेट भेटली असती. या 2 धावेने स्कोर कार्ड 36. 36चा आकडा डेंजर मानला जातो. 36 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर ओरपी चेंडू आहे, गोलंदाज फॉलो थ्रू सजवतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. विकेट क्रमांक 5 माघारी परतलाय. झटका दिला गेलाय जांभरुंग संघाला. ठोक डीजे. चेक. प्रतीजी कांबळे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्ट करा लगेच. नवीन फलंदाज अभिजित खांडेकरला आपण पाहतोय. सिनियर आहेत ते. पहिल्या ज्युनियरला पाहिलं गेलं एक धाव या ठिकाणी पाहतोय. बॅटला स्पर्श, चेंडू जरूर झाला. एका धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी अग्रेसर होतोय. धावसंख्या 37 या आकड्यावरती. प्रतीजी कांबळे यांचं आम्ही स्वागत करतोय विक्रम पाटील यांच्या शुभ हस्ते. अंतिम चेंडू आहे स्लॉगवरचा. या इनिंगचा शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. समाधान पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खाल्ला होता. त्यानंतर कमबॅक करताना पाहिलं इथे एसटीचे होईल फलंदाज. आणखीन एक विकेट गोलंदाजच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद होतोय. पहिली इनिंग, पहिलं सत्र आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालंय. आणि जांभरुंग संघाने जी सुरुवात केली होती 2 षटकात 23 धावा, तर चौथ्या षटकामध्ये समाप्त होती ती 37 या आकड्यावरती. 38 धावांचं लक्ष असेल विजयासाठी या ठिकाणी. पारडी संघाला या धावांचा पाठला कशा प्रकारे होईल जरूर आपण ऐकणार आहोत सेकंड सत्रामध्ये. तो परत दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी या तिथे जॉईंट होतील मयूर कांबळे सर. थँक्यू. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. करण आलाय नावंडे टीमचा कॅप्टन. रत्नदीप क्रिकेट संघ बीड टीमचा कॅप्टन आपण सुद्धा या. जगन्नाथजी तांडेल यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा. विश्वनाथजी तांडेल यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. टॉस करावा. मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेचं मुख्य आकर्षण बाईक मात्र ठेवण्यात आली आहे, इलेक्ट्रिक स्कूटी. चला डगआउट मध्ये बसून घ्या. बार्डी संघ, जांभरुंगचे पाडेरके आणि कोणी असेल तर प्लीज आपण डगआउट खाली करा. अजय कराळ यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन. कोण कॉल करतोय?
अच्छा, नावंडी टीम कॉल करते. टेल कॉल केलाय आणि टेलच आहे. नावंडी टीमने टॉस जिंकलाय. सो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. चेक. सेकंड इनिंगला सुरुवात होते. थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड. केटीसी लाईव्ह देखील सज्ज आहे. मागच्याच आठवड्यामध्ये मोठी स्पर्धा तर जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये बदलतोय. मयूर सर या ठिकाणी जॉईंट होतील. मयूर सर मनापासून धन्यवाद. कारण सुरुवात करण्याची संधी दिली आपण. आपल्या मनापासून धन्यवाद. हॅलो हॅलो. गुलशन पाटील यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बार्डी संघाची 24 बॉल मध्ये 38चं टार्गेट आहे. समिधा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऍज अ समालोचक, ऍज अ स्कोरर, तिचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू. परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये आणि 70,000चा टप्पा अगदी जवळपास आहे. केटीसी लाईव्हचा फक्त 4 सबस्क्राईब बाकी आहेत. माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि या मैदानावरती जितके मोबाईल घेऊन आहेत, प्लीज आपण लगेचच केटीसी या चॅनलवरती जा आणि सबस्क्राईब करा आणि या स्पर्धेमध्ये 70,000चा जो टप्पा आहे, गोल्डन टप्पा आहे, तो पार करण्यामध्ये हातभार लावा. चला, पंचांचा मॅच चालू होण्याचा इशारा. समीर पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. फुलटॉस बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सीमा पार, चौकार. पार केलाय. केटीसी लाईव्ह साठी एकदा जोरदार टाळ्या. 70,001. माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचते, प्लीज आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. पुनश्च चौकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. थँक्यू सो मच. सगळ्या सबस्क्राईब दात्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. मला असं वाटतंय 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळेस अजिंक्य इथे आला होता, नुकताच चॅनल त्यांनी लॉन्च केलं होतं आणि सुरुवातीचा टप्पा होता आणि तदनंतर मग कर्जत, खालापूर, बदलापूर, पनवेल, चौक सगळ्या परिसरामध्ये तुम्ही कोणतीही स्पर्धा उघडा, मग केटीसी लाईव्हची साथ तुम्हाला नक्कीच लागते. याचं कारण क्वालिटी क्वालिटी आणि क्वालिटी आणि आपल्या मराठी माणसाचं हक्काचं चॅनल केटीसी लाईव्ह याला भरभरून तुम्ही आशीर्वाद दिला, त्याबद्दल आपण मनापासून या सगळ्या सबस्क्राईब दात्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करतोय. हरीश कराळे आणि राजेश दादा भोईर ॲज अ पंच म्हणून आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. संदीपजी गायकवाड ॲज अ समालोचक आणि अंपायरिंग हे आपण बघतोय. त्यांचं सगळ्यांचं स्वागत करू. समीर पाटील वरती थोडंसं आक्रमण चढवलंय. आडव्या बाटणे स्टँड अँड डिस्पॅच. बार्डी संघाचा धमाकाच होतोय. षटकार.
थँक्यू. संकेत आणि किशोर ही सलामीची जोडी. एका बाजूने आक्रमण चढवलं ते संकेतने आणि आता दुसऱ्या बाजूने देखील आक्रमण चढवतोय तो किशोर. फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात मिळत असताना बार्डी संघाला धावफलक जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. फक्त 35चं टार्गेट मला असं वाटतं होतं, 38चं टार्गेट होतं आणि त्याचा पाठलाग आधी वेगाने सुरू आहे. चांगला बॉल. थोडस लन परिवर्तन केलं, गतीमध्ये देखील परिवर्तन होतं. धावफलक जाऊन पोहोचतंय 15 आकड्यावरती. भारतीय संघाची सुरुवात देखील दिमाखात झाली. मगाशी संदीपजी गायकवाड यांनी उल्लेख देखील केला की बरेचसे लोक मुलं मोबाईल घेऊन असतील की भारतीय संघ कितपर्यंत पोहोचतोय. 256 धावा धावफलकावरती दिसत आहेत आपल्याला. ओव्हर 15 धावा धावफलकावरती. चला टीम मीटिंग नको, जामरुंग संघ लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि सुधीर तांडेला इन्व्हाइट करण्यात आले गोलंदाजीसाठी. जो विश्वास दाखवला होता समीर वरती, त्या विश्वासाला तो सार्थकी ठरवला नाही, कारण पॉवर प्लेचं षटक थोडंसं महागडे ठरलं. शिवशंभो जामरुंग संघ मला थोडी दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. मागच्याच स्पर्धेमध्ये आपण त्यांना बघितलं, पहिल्या मॅचमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या मॅचमध्ये देखील बॅटिंग करत असताना कोणती मोठी धावसंख्या त्यांच्या बॅटमधून आली नाही. सगळ्याच फलंदाजांनी निराश केलं. परंतु तदनंतर बॉलिंग करत असताना समीर पाटीलला देखील मार पडतो या सामन्यामध्ये. थोडीशी बॅकफुटला आहे जामरुंग टीम घरच्या मैदानावरती. आता काहीतरी करिश्मा करावा लागेल तर सुधीर तांडेलला. 15 धावा, 38चं टार्गेट. चांगला बॉल. या गोलंदाजाकडे हाईट आहे, हाईटचा ॲडव्हान्टेज आहे, गती आहे, टप्पा आहे. या सगळ्या गोष्टी या गोलंदाजाकडे आहेत आणि त्याचा फायदा आता त्याला उठवावा लागेल. पहिलाच डॉट बॉल आलाय, असे चेंडू टाकावे लागतील सुधीर तांडेलला. आणखी एक चांगला चेंडू, बरोबर खांद्याचा वापर केला सुधीर तांडेलने. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आपण बघतो ना, एक षटक तुमची मॅच बिघडवते, परंतु एखादे षटक चांगलं पडलं तर तुमच्या मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची देखील संधी असते. आणि तेच चित्र दिसते मैदानावरती. जरी षटक पहिलं समीर पाटीलने महागडं टाकलं तरी सुद्धा सुधीर तांडेल आपल्या संघाला एका चांगल्या दिशेने घेऊन जाण्याचे प्रयत्न करतोय. 15 धावा. आणखी एक चांगला बॉल. वेगाने बॉल बॅटवरती आदळला. साहिल तिथे पोहोचेल मिड विकेटला. एकच धाव मिळते. 16 वरती जाऊन पोहोचेल बार्डी संघ या मॅच मध्ये. यानंतर टॉस जिंकला नावंडी टीमने. आपला निर्णय करण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. यस, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे बॅटिंग करताना दिसेल तुम्हाला बीड संघ, रत्नदीप बीड संघ. यंगस्टर नावंडे संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल तुम्हाला यानंतर. धावफलक पोहोचलाय 16 आकड्यावरती. सुधीर तांडेल अद्याप चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्याने टाकलेत, फक्त एकच धाव खर्च केली आहे. आडव्या बॅटने बॅकफुटला जाऊन ऑन साइडला लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे मारलाय हा उत्तुंग असा षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. टप्प्याचे चेंडू तिन्ही बघायला मिळाले, परंतु या चेंडूला लवकर पीक केलं, बॅकफुटला गेला, स्ट्रोकसाठी जागा बनवली. ऑन साइडला लॉंग लेगला जिथे लांब लचक षटकार आहे तिथे स्टोकलाय हा षटकार आणि धाव फलक जाऊन पोहोचताय ते 22 या आकड्यावरती. आज जामरुंगच्या 2 टीम्स तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. यानंतर तुम्हाला गावदेवी जामरुंग संघ जो फ्रेश पोल आहे तिथे देखील बघायला मिळेल. बीड संघ बघायला मिळेल. म्हणजे आपल्या पंचकृषी मधील बरेचसे संघ आहेत. त्या सगळ्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. भरपूर प्रेक्षक तुम्हाला आज बघायला मिळतील, कारण आपल्या लोकल टीम्स भरपूर आहेत आजच्या रात्रीमध्ये. धाव फलक पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 38चं टार्गेट आहे. सुधीर तांडेल पुन्हा सज्ज होत आहे. फुलटॉस बॉल. वेग कमालीचा वेग बघायला मिळाला सुधीर तांडेलचा. आता पंचांचा निर्णय येणं अपेक्षित आहे. इंटरेस्टिंग असेल निर्णय. आता इथे काय घडतंय, आधीच तुमच्या अकाउंटमध्ये धावा कमी आहेत वाचवण्यासाठी आणि तिथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तो एक्स्ट्राच्या धावा भरपूर मिळतात. बार्डी संघाला धावफलक जाऊन पोहोचताय 25 या आकड्यावरती. म्हणजे 1+1.
येस, 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरुवातीचे 3 चेंडू कमालीचे होते. एक धाव खर्च केली होती 3 चेंडू मध्ये. त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर हा खराब चेंडू बघायला मिळाला. आणखी एक चांगला बॉल, परंतु तितकंच चांगलं उत्तर देखील दिले बार्डी संघाने. आणखी एक ठोकलाय षटकार. तर 7 धावसंख्येची गरज. धाव फलक जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. चला नावंडे संघ आपण लगेचच मैदानामध्ये जायचंय. सज्ज राहा आपण, कारण वेळ फार जास्तीचा खर्च झालाय. आणि दोन्ही संघ जे रत्नदीप बीड आणि नावंडे दोघांना विनंती आहे की आपण सर्वप्रथम कॅप्टनला जरा व्यासपीठावरती पाठवा, कारण आपण जरा 2 मिनिटासाठी व्यासपीठावरती या. आणि रत्नदीप क्रिकेट संघ बीड आपण सुद्धा आपला कॅप्टन 2 मिनिटासाठी पाठवा. आडवा बाटणे, फटका तर आता फसला. सागर तिथे आहे, नो डाऊट कॅच पकडली जाईल आणि आणखी एक फलंदाज बाद. थँक्यू. बार्डी संघाला पहिला धक्का लागलाय. चांगली बॅटिंग, टाळ्या देखील वाजल्या जातात डगआउट मधून. बघा, जे सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवते, कारण तुम्ही मोठ्या आयोजनामध्ये खेळताय. जे टीम मैदानामध्ये दाखल होईल फिल्डिंगसाठी ती रेड कार्पेट मधूनच दाखल होईल. जे फलंदाज जातील ते देखील रेड कार्पेट मधूनच जातील, याची नोंद आपण घ्या. चला कॅप्टन, या दोन्ही टीमचे कॅप्टन जरा विक्रम पाटीलशी तुम्ही संपर्क करा आणि त्यानंतर सामन्याला सुरू आपण करणार आहोत. बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा निर्णय आहे तो नो बॉलचा, म्हणजे 1+4 अशा 5 धावा. यश सावंत मला असं वाटतं आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिलाच बॉल तरी खराब टाकला. ऑलमोस्ट आता विजयाच्या दिशेने वाटचाल केली ती बार्डी संघाने. विजय फटका मला असं वाटतंय. एक धावसंख्येची गरज आहे. धावफलक पोहोचलंय 37 या आकड्यावरती. 38चं टार्गेट आहे. ऑलमोस्ट आता बार्डी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केलाय आणि मला असं वेळ देखील वाचवला त्यांनी. आयोजकांचा जितका वेळ त्यांनी घेतला येण्यासाठी, तितकाच मॅच फिनिश करण्यासाठी देखील वेळ आयोजकांचा ते वाचवतात. चला नावंडे संघ आपण सज्ज राहा रेड कार्पेटच्या इथे. जसा सामना संपेल आपण मैदानामध्ये दाखल व्हा. आणि इथे विजय फटका. बार्डी संघ मॅच जिंकला. टीमच्या मनापासून अभिनंदन आणि हार्ड लक. ते म्हणजे शिवशंभू जामरुंग टीम, आपण देखील चांगला खेळ केला. बघा, एक आम्हाला बाईकची चावी सापडली आहे. एक चावी आम्हाला सापडली, ज्याची कोणाची असेल ओळख पटून घेऊन जा. आणि या सामन्याचा सामनावीर समाधान ठरतो. या सामन्याचा सामनावीर समाधान. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बीड संघ, रत्नदीप बीड संघ आपण आपला कॅप्टन पाठवा. चला, हस्तांदोलन केलं जातं ही स्पर्धेची शिस्त.